ज्या मातीत जन्म घेतला त्या मातीत स्वराज्याचे बी पेरणारा, तलवारीपेक्षा बुद्धीवर जास्त विश्वास ठेवणारा आणि शत्रूच्या छावणीतही माणुसकी जपणारा तो एकच राजा, छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज म्हणजे काय? मित्रांनो, डोळे बंद करा आणि कल्पना करा. चारी बाजूंनी अन्याय, पराकीय सत्ता, सामान्य माणूस गुलाम आणि मातृभूमी वेदनेत जर एखादा सामान्य माणूस म्हणाला असता की मी स्वराज्य उभं करणार, तर लोक हसले असते. पण हा माणूस वेगळा होता. हा माणूस स्वप्न पाहणारा नव्हता, तर तो स्वप्न सत्यात आणणारा आणि उतरवणारा होता. तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आजचा व्हिडिओ फक्त इतिहास सांगण्यासाठी नाही, तर शिवाजी महाराज समजून घेण्यासाठी आहे. स्वाभिमानाचा, आत्मविश्वासाचा आणि स्वराज्याच्या स्वप्नांचा. 19 फेब्रुवारी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांची जयंती. त्या काळात भारताची परिस्थिती काय होती? मुघल सत्ता, आदिलशाही, निजामशाही, सर्वत्र पराकीय राजकर्ते, सामान्य जनतेवर जुलूम, धर्मावर बंधनं, स्त्रियांवर अत्याचार. अशा अंधारात जन्म झाला एका तेजस्वी बालकाचा. 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरी किल्ला, सह्याद्रीच्या कुशीत जन्म झाला अशा एका बालकाचा, जो पुढे इतिहास बदलणार होता. आई राजमाता जिजाऊ त्या स्वतः सिंहासनीसारख्या होत्या आणि वडील शहाजीराजे भोसले. पण मित्रांनो, हा जन्म सामान्य नव्हता. जिजाऊ माता यांनी देवी आई भवानीसमोर नवस केला होता, माझ्या पोटी जन्माला येणारा मुलगा हा धर्मरक्षक आणि जनतेचा राजा असेल. वडील शहाजीराजे भोसले आपल्या कर्तव्य कार्यरत असताना मा जिजाऊंनी शिवबाच्या मनावर बालपणापासून रामायण, महाभारतातील धर्मयुद्धाची व सर्व पौराणिक गोष्टी आणि नीती, धर्म, न्याय यांचे संस्कार केले. त्या शिवबाला म्हणायच्या, राजा तोच जो प्रजेचा पिता असतो, प्रजेचा रक्षक असतो. हा विचार शिवबाच्या मनात लहानपणापासून रुजला. लहानपणी शिवबा आपल्या छोट्या मावळ्यांना घेऊन खेळतानाही किल्ले बांधायचा आणि म्हणायचा, एक दिवस आपलं स्वराज्य असणार. त्याचा त्यांच्यावर असा प्रभाव पडला की छोट्या वयातच स्वाभाविक आणि नैसर्गिक नेतृत्व हे शिवबात दिसू लागले. आई जिजाऊकडून मिळालेले नीतीचे धडे, तर दादोजी कोंडदेव यांच्याकडून मिळालेले राजकारण आणि युद्ध कौशल्याचे शिक्षण. शिवबा तलवार चालवायला शिकला, घोडेस्वारी शिकला, पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तो माणूस ओळखायला व वाचायला शिकला. हा तो काळ होता जेव्हा दिल्लीसह अर्ध्या भारतात मुघलांचे सुलतान औरंगजेबची हुकूमत होती आणि दक्षिण भारतावर आदिलशहा उर्फ कुतुबशहा सारख्या सुलतानाने कब्जा करून ठेवला होता. या काळात भारतात एक पण स्वतंत्र हिंदू राज्य नव्हते. देश, धर्म, मंदिर आणि हिंदूंना धोक्यात पाहून मात्र 15 वर्षाचे असताना छत्रपती शिवाजी महाराज यांनी संपूर्ण भारतात हिंदू हुकूमत जमवण्याची प्रतिज्ञा घेतली आणि हा उद्देश समोर ठेवून शिवाजी महाराज निघाले आपली सेना तयार करण्यासाठी. पण 15 वर्षाच्या बालक शिवबाची साथ भला कोण देणार? म्हणून त्यांनी आपल्या छोट्या मावळ्यांना सोबत घेतलं, सेना तयार केली आणि विजापूरची मुस्लिम सल्तनतवर आक्रमण केले. मात्र 16 वर्षाचे असताना शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांची सेना घेऊन तोरणा किल्ल्यावर आपला विजय मिळवला. या किल्ल्यातून महाराजांना मोठा खजिना हाती लागला. या खजिनाचा वापर करून
त्यांनी आपली एक सेना तयार केली आणि या सेनेच्या बळावर महाराजांनी पुढच्या 2 वर्षात किल्ले पुरंदर, कोंढाणा, चाकण आणि राजगड सारख्या मोठ्या किल्ल्यांवर अशक्य विजय मिळवला. आपली हुकूमत कायम ठेवली. हळूहळू महाराजांनी आपली हुकूमत कायम ठेवून त्याचा विस्तार केला आणि आपल्या सेनेला सोबत घेऊन कोकणवर चढाई करत विजय मिळवला. मोगल साम्राज्यावर पहिल्यांदाच कोणीतरी हिंदू राजा तलवार घेऊन आला होता. मराठी सेनेने मुस्लिम सुभेदारांना मारून त्यांच्यावर विजय मिळवला. कोकण कल्याणसारख्या नगरांवर भगवा झेंडा फडकवला. 40 किल्ले, 9 सामंत आणि 60,000 सेना असलेले सरदार शिवाजी महाराजांनी विजापूरच्या साम्राज्यावर आक्रमण करून त्याला पूर्ण खोकळे करून टाकले. आपली सल्तनत साम्राज्य संपत आहे असे बघून विजापूरचा सुलतान अली आदिलशाह घाबरून गेला. त्याने आपला सेनापती अफजल खानला आपली सेना घेऊन शिवाजी महाराज यांच्या इलाख्यात पाठवले. यावेळेस शिवाजी महाराज प्रतापगड किल्ल्यातच होते. इसवी सन 1659 साली अफजल खान विजापूरवरून आपले विशाल लष्कर सोबत प्रतापगडाच्या दिशेने रवाना झाला. 12,000 घोडदळ, 10,000 पायदळ, अनेक तोफा बंदुकीधारी सैन्यसोबत होते. मजल दर मजल करत येत असताना त्याने अनेक देवळे, मंदिरं उद्ध्वस्त केली, मूर्तिभंजन केले, गावातील लोकांवर अत्याचार केले. अफजल खानाचा डाव असा होता की मी देवळे पाडली तर शिवाजी महाराज चिडतील आणि त्यांच्याशी युद्ध करायला मैदानात उतरतील. पण महाराजांनी बचावात्मक पवित्रा घेतला. म्हणतात ना, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अफजल खानाचा इरादा महाराजांना धोका देऊन मारायचे होते. त्यासाठी खानाने महाराजांकडे सक्षम भेटण्याचा संदेश देखील पाठवला. नंतर महाराजांनी याकडे आपले दूत पाठवले व आपण त्याला खूप घाबरलो आहे असे दाखवले. शिवाजी महाराजांनी माँसाहेब जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन पुढील मोहीम आखली व महाराजांनी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास सांगितले. खान प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटण्यास तयार झाला. खान हा दगाफटका करणार हे महाराजांना ठाऊक होते, म्हणून पूर्वतयारी करून अंगरख्याखाली चिलखत घातले होते. वाघनखे पण सोबत लपवली. दुसऱ्या दिवशी भेटायची वेळ ठरली. महाराज शामियानामध्ये आल्यानंतर खानाने महाराजांना आलिंगन देण्यास बोलवले. उंच धिप्पाड अफजल खानाने महाराजांना आलिंगन देताच आपल्याला घट्ट मिठीत दाबून मिचव्याचा वार केला. परंतु महाराजांनी चिलखत घातले असल्याकारणाने त्यांना काहीही इजा झाली नाही. खानाने दगा दिला होता. महाराजांनी लगेच वाघनखे काढली व अफजल खानाच्या पोटात खुपसून त्याचा कोतळा बाहेर काढला. जखमी व अर्धमेला अवस्थेत खान पळून गेला. तिथे उपस्थित असलेल्या संभाजी कावजी यांनी जखमी खानावर वार करून त्याचे शीर धडापासून वेगळे केले व अफजल खान अशा प्रकारे ठार झाला. अफजल खानाच्या वधानंतर त्याची सेना वाऱ्याच्या वेगाने घाबरून सैरावैरा पळून गेले. अफजल खानाच्या वधानंतर इसवी सन 1660 पर्यंत शिवाजी महाराजांनी विजापूरच्या बहुतेक भागांवर कब्जा करत विजय मिळवला आणि सल्तनतचे किल्ले उद्ध्वस्त केले. महाराजांनी आपली मोहीम आता कोल्हापूरच्या दिशेने वळवली आणि पन्हाळासहित एक एक करून दख्खनच्या 17 किल्ल्यांवरती आपला विजय मिळवला. इसवी सन 1660 साली आदिलशहाच्या गुप्तहेर यांनी सूचना दिल्या, शिवाजी महाराज सध्या पन्हाळा किल्ल्यावरच आहेत आणि सोबत मात्र 600 सैनिक आहेत. या मोक्याचा फायदा घेऊन आदिलशहाने सिद्दी जोहरला 10,000 सैन्यासह पन्हाळ्याला रवाना केले. मध्यरात्रीपर्यंत सिद्दी जोहर यांनी पूर्णपणे त्याची सेना त्यांनी पन्हाळ्याच्या 4 बाजूला पसरवली. आदिलशहाचा सेनापती सिद्दी जोहर याने गडाला भक्कम वेढा घातला. अशा बिकट परिस्थितीत महाराजांनी खूप चतुराईने व शांत डोक्याने काम केले. त्यांनी काही दिवसापर्यंत दुश्मन सेनेची रसद संपायची वाट बघितली. मग 13 जुलै 1960 रोजी थकलेली दुश्मन सेना, अंधारी रात्र,
मुसळधार पाऊस. महाराज मोजक्या मावळ्यांसह गडातून बाहेर पडले. त्यांच्यासोबत होते पराक्रमी, निष्ठावंत, रणधुरंदर बाजीप्रभू देशपांडे. पण शत्रूला खबर लागली. आदिलशाही फौज पाठलाग करू लागली. पावसाळी अंधारी रात्रीचा फायदा घेऊन त्यांना चकमा देऊन महाराज आता सर्व मावळ्यांना घेऊन पन्हाळ्यातून महाराजांना सुरक्षितपणे विशालगड येथे पोहोचायचं होतं. मध्ये होती एक अरुंद खिंड, घोडखिंड. बाजीप्रभूंनी म्हटलं, राजे तुम्ही पुढे व्हा, मी आणि माझे मावळे ही खिंड रोखून धरतो. महाराज निघून गेले आणि सुरू झाली इतिहासातील सर्वात भीषण लढाई. समोर हजारो शत्रू आणि बाजीप्रभूंकडे मोजके मावळे. तलवारीचा कडकडाट, बाणांचा वर्षाव, रक्ताने लाल झालेली जमीन. बाजीप्रभू जखमी झाले, पण पाय मागे घेतला नाही. ते फक्त एकच आवाज ऐकण्यासाठी थांबले होते. विशालगडावर पोहोचल्यानंतर तोफेचा इशारा. अखेर विशालगडावरून तोफेचा आवाज आला. महाराज सुरक्षित पोहोचले होते. तो आवाज ऐकताच बाजीप्रभूंच्या चेहऱ्यावर समाधान झळकलं आणि त्यांनी रणभूमीतच अखेरचा श्वास घेतला. आणि घोडखिंड झाली पावनखिंड. या महान बलिदानाच्या स्मरणार्थ घोडखिंडीचे नाव बदलून ठेवण्यात आले पावनखिंड. आजही ती जागा महाराष्ट्राच्या इतिहासातील त्याग, निष्ठा आणि शौर्याचं प्रतीक आहे. स्वराज्य हे केवळ तलवारीने नाही, तर निष्ठा, त्याग आणि प्राणपणाने उभं राहिलं. बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान आपल्याला शिकवतं, खरा वीर तोच जो स्वतःपेक्षा राष्ट्राला मोठं मानतो. शाहिस्तखानाची फजित. औरंगजेबचा मामा जो लाखोचं सैन्य घेऊन पुण्यात थळ ठोकून बसला होता, पण एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांनी असा काही डाव खेळला की खान जीव वाचवून पळाला, पण त्याची बोटं तिथेच राहिली. साल 1663 औरंगजेबाने आपला मामा शाहिस्तखान याला अफाट सैन्य देऊन स्वराज्यावर पाठवलं होतं. खानाने पुण्यात येऊन थेट महाराजांच्या बालपणाच्या घरीला मुक्काम ठोकला. 2 वर्ष झाले तरी खान तिथून हलण्याचं नाव घेत नव्हता. पुण्याची सुरक्षितता धोक्यात होती आणि प्रजेला त्रास होत होता. आता खानाला धडा शिकवणं गरजेचं होतं. लाल महालाच्या बाहेर खानाने कडक पहारा ठेवला होता. तिथे पाखरूही शिरू शकणार नाही अशी व्यवस्था होती. पण महाराजांनी एक गुप्त योजना आखली. 5 एप्रिल 1663 ती रात्र होती. रमजानचे दिवस असल्याने खानची माणसं जेवण करून सुस्तावली होती. महाराजांनी निवडक 400 मावळ्यांसह लग्नाच्या वरातीचे सोंग घेऊन पुण्यात प्रवेश केला. मध्यरात्र उलटली होती. महाराजांनी लाल महालाच्या भिंतीला भगदाड पाडलं आणि ते आत शिरले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खानच्या सैन्याची तारांबळ उडाली. शिवाजी शिवाजी अशी ओरड सुरू झाली. महाराज थेट खानाच्या शयनगृहापर्यंत पोहोचले. खान घाबरून खिडकीतून उडी मारून पळू लागला. तितक्यात महाराजांनी तलवारीचा वार केला. महाराजांच्या तलवारीचा वार खानाच्या मानेवर बसणार होता, पण तो थोडक्यात चुकला आणि खानाची 3 बोटं कापली गेली. रक्ताच्या थारोळ्यात ओरडत खान कसा तरी आपला जीव वाचवून पळाला. खानाचा मुलगा अब्दुल फतेह मात्र त्या चकमकीत मारला गेला. महाराजांनी आणि मावळ्यांनी सिंहगडाच्या दिशेने यशस्वी कूच केली आणि खानाचा मांस मातीत मिसळला. या घटनेने शाहिस्तखानाची मोठी नाचक्की झाली. दिल्लीचा बादशाह औरंगजेब इतका संतापला की त्याने खानाची रवानगी थेट बंगालला केली. एका रात्रीत मराठ्यांच्या गनिमी काव्याने दिल्लीच्या सत्तेला असा चक्रा लगावला की त्याची चर्चा आजही जगभर होते. मित्रांनो, शाहिस्तखानाची बोटं छाटल्यानंतर महाराजांनी दिल्लीच्या सत्तेला असा दुसरा धक्का दिला ज्याची कल्पना खुद्द औरंगजेबानेही केली नव्हती. मुघल साम्राज्यातील सोन्याची कुदळ म्हणून ओळखलं जाणारं शहर सुरत
आज आपण पाहणार आहोत महाराजांनी अवघ्या काही दिवसात मोगलांच्या या श्रीमंत शहरावर स्वारी करून स्वराज्याची रिकामी झालेली तिजोरी कशी भरली. स्वराज्यावर सतत सुलतानी आक्रमण होत होते, गावं जळली जात होती, शेतीचं नुकसान होत होतं. स्वराज्याचे सैन्य वाढवण्यासाठी आणि प्रजेला सावरण्यासाठी पैशाची मोठी गरज होती. दुसरीकडे सुरत हे मोगलांचं सर्वात श्रीमंत व्यापारी केंद्र होते. तिथून औरंगजेबाला अमाप कर मिळत होता. म्हणूनच महाराजांनी मोगलांच्या आर्थिक कण्यावरच प्रहार करायचं ठरवलं. यातून सुरत हे अंतर खूप मोठं होतं. वाटेत मोगलांच्या अनेक चौक्या होत्या, पण महाराजांच्या बाईजी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेर खात्याने सुरतची खडानखडा माहिती काढली होती. महाराज 6 जानेवारी 1664 रोजी आपल्या निवडक 8,000 मावळ्यांसह अचानक सुरतेच्या वेशीवर धडकले. कोणाला कळेपर्यंत मराठ्यांचे घोडे सुरतेच्या बाजारपेठेत धावू लागले. सुरतचा सुभेदार इनायत खान इतका घाबरला की तो शहराचे रक्षण सोडून किल्ल्यातच लपून बसला. महाराजांनी स्पष्ट आदेश दिले होते, सामान्य जनता, गरीब आणि महिलांना हात लावायचा नाही. मराठ्यांनी फक्त मोगल दर्जिन्या व्यापाऱ्यांकडून आणि औरंगजेबाच्या खजिन्यातून संपत्ती गोळा केली. सलग 4 दिवस ही स्वारी सुरू होती. या मोहिमेतून महाराजांना कोट्यावधीचा खजिना मिळाला. सोने चांदी, हिरे मोती आणि मौल्यवान वस्तूंच्या रूपाने स्वराज्याला मोठी रसद मिळाली. ही लूट नव्हती, तर मोगलांनी महाराष्ट्राच्या मातीतून लुटलेल्या संपत्तीचा तो हिशोब होता. या पैशातून पुढे स्वराज्याचे सैन्य बळकट झाले आणि अनेक किल्ले उभारले गेले. जेव्हा ही बातमी औरंगजेबापर्यंत पोहोचली तेव्हा तो थरारला. त्याच्या साम्राज्यातील सर्वात सुरक्षित समजलं जाणारं शहर एका मराठा राजाने लुटले होते. या स्वारीने सिद्ध केलं की महाराज फक्त किल्ले लढवणारे योद्धे नव्हते, तर ते एक उत्तम अर्थशास्त्रज्ञ आणि रणधुरंधर रणनीतिकार सुद्धा होते. 6 जून 1674 रोजी रायगडावरची ती पहाट सामान्य नव्हती. शेकडो वर्षाच्या गुलामगिरीचा अंधार चिरून आता एक नवा सूर्य उगवला होता, ज्याच्या नावाने दिल्ली थरारत होती, ज्याने आदिलशाही, कुतुबशाही नमवली होती. तो सह्याद्रीचा वाघ आज अधिकृतपणे सिंहासनावर विराजमान होणार होता. मित्रांनो, आज आपण अनुभवणार आहोत स्वराज्याचा तो अभूतपूर्व सोहळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. महाराजांनी स्वराज्य तर स्थापन केले होते, पण जगाच्या नजरेत ते अजूनही एक बंडखोर राजे होते. परकीय सत्तांना वाटायचं की हे राज्य तात्पुरतं आहे, म्हणून स्वराज्याला कायदेशीर मान्यता नव्हती. म्हणून स्वराज्याला कायदेशीर मान्यता मिळावी, प्रजेला स्वतःचा हक्काचा राजा मिळावा आणि हिंदवी स्वराज्य हे एक सार्वभौम राज्य आहे हे जगाला कळावं, यासाठी राज्याभिषेक होणं गरजेचं होतं. राज्याभिषेकासाठी राजधानी म्हणून दुर्गराज रायगड निवडला गेला. काशीचे महान पंडित गागा भट्ट यांना निमंत्रण धाडलं गेलं. 32 मन सोन्याने भव्य सिंहासन तयार झालं. भारताच्या कानाकोपऱ्यातून 7 नद्यांचं पवित्र पाणी आणलं गेलं. रायगडावर हजारो लोकांची मंदियाळी जमली होती. प्रत्येक मावळ्याच्या डोळ्यात अभिमान आणि जिजाऊंच्या डोळ्यात तृप्तीचे अश्रू होते. हा ऐतिहासिक क्षण तुम्ही डोळे बंद करून अनुभवा. ज्येष्ठ शुद्धी त्रयोदशी शके 1596 पहाटेची वेळ होती. महाराजांनी मंगलस्नान करून कुलदेवतेचे आशीर्वाद घेतले. पहाटेच्या मंगलसमयी महाराज मुख्य दरबारात आले. सिंहासनावर जाताना प्रत्येक पाऊल इतिहासाच्या पानावर सुवर्ण अक्षरांनी कोरलं जात होतं. महाराज सिंहासनावर बसले. गागा भट्टांनी त्यांच्या डोक्यावर छत्र धरले. सारा रायगड एकाच गर्जनेने दुमदुमला. प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुला वसंत, सिंहासनाधीश्वर, महाराजराज योगीराज, श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. राज्याभिषेकानंतर महाराज अधिकृतपणे छत्रपती झाले.
त्यांनी स्वतःची राज्याभिषेक शंख ही नवीन कालगणना सुरू केली आणि स्वतःची सोन्याची नाणी पाडली. मराठी भाषेसाठी राज्यव्यवहार कोश तयार केला. आता स्वराज्य हे केवळ स्वप्न नव्हतं, तर ते एक स्वतंत्र आणि समर्थ राष्ट्र बनलं होतं. शिवराज्याभिषेक हा केवळ एक व्यक्तीचा राज्याभिषेक नव्हता, तर तो प्रत्येक मराठी माणसाच्या स्वाभिमानाचा विजय होता. आजही रायगडाच्या प्रत्येक दगडातून तो शिवगर्जना ऐकू येते. हा इतिहास आपल्याला स्वाभिमानाने जगण्याची प्रेरणा देतो. मित्रांनो, जर तुम्हाला हा थरार ऐकून अभिमान वाटला असेल तर कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपल्या पुढच्या पिढीला हा इतिहास कळावा यासाठी व्हिडिओ शेअर करा. अशा ऐतिहासिक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.